Dear student, in the last lecture we have seen types of cell division. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पेशी विभाजन जे आहे तर त्या पेशी विभाजनाचे प्रकार त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामध्ये असणारे काही मायटोसिस आणि मेयोसिस अशा प्रकारचे दोन प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिले, सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन. याच्यामध्ये आपण पाहिलं की नंबर ऑफ क्रोमोसोम जे आहे तर ते 2n, तर त्याच त्या ठिकाणी काय होताना असतं, डबल त्या ठिकाणी होताना असतात, म्हणजे 4n त्या ठिकाणी होताना दिसतात. तर आपल्या लक्षात येतं असतं की जे काही मायटोसिस जे आहे तर त्या मायटोसिसमध्ये काय होतं असते, सोमॅटिक आणि स्टेम सेल यांचं डिव्हायडेशन त्या ठिकाणी होताना दिसतं. म्हणजे या ठिकाणी असणारे काही कायिक पेशी आणि मूल पेशींचं त्या ठिकाणी सूत्री विभाजन जे आहे तर त्या सूत्री विभाजनानं त्या ठिकाणी काय होतं, विभाजन हे दोन टप्प्यावर त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यामधलं पहिलं आपण पाहिजे होतं की क्रायोकिनेसिस. याच्यामध्ये केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकाचं विभाजन त्या ठिकाणी होताना दिसतं. तर सायटोकिनेसिसमध्ये त्या ठिकाणी असणारे काही पेशी द्रव्य जे आहे तर त्या पेशी द्रव्याचं त्या ठिकाणी काय होतं नसते, विभाजन त्या ठिकाणी होत नसतं. क्रायोकिनेसिस जे आहे तर त्याचे 4 टप्पे आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामधला प्रोफेज पूर्वावस्था, दुसरा त्या ठिकाणी आपण पाहिला मेटाफेज, त्याला आपण त्या ठिकाणी मध्यावस्था म्हटलेले. त्याच्यानंतरचा तिसरा आपण त्या ठिकाणी पाहिलाय तर त्या ठिकाणी ॲनाफेज. बरोबर, म्हणजे अशा प्रकारचे असणारे काही 3 टप्पे त्या ठिकाणी पाहिले. चौथा टप्पा आपल्याला पाहायचा आहे टिलोफेज. क्रायोकिनेसिसचे 4 टप्पे आपण पाहतोय, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. तर त्याच्यामधला चौथा टप्पा जो आहे टिलोफेज, अंत अवस्था, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. द क्रोमोसोम which have reached at opposite pole of the cell now start to decondense, due to which they again become thread-like thin and invisible. आणि त्या अवस्थेमध्ये काय होतं असतं की पेशी जी आहे तर त्या पेशीच्या दोन्ही टोकांना पोचलेली जी काही गुणसूत्र जी आहे ती गुणसूत्र आता उलगडत असताना अनफोल्डिंग होताना दिसते किंवा डिकंडेन्सेशन त्या ठिकाणी होताना दिसते. आणि त्याच्यामुळे ती नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन काय होताना दिसतात, दिशेनाशी त्या ठिकाणी होताना दिसतात, डिसअपिअर त्या ठिकाणी होताना दिसतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्मड अराउंड each set of the chromosomes reached at the poles. की दोन्ही टोकांना पोचल्यानंतर गुणसूत्राचा जो काही संच जो आहे, सेट जो आहे, तर त्याच्या भोवती केंद्रकावरण जे आहे तर ते केंद्रकावरण त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे तर ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. दस 2 डॉटर न्यूक्लाई आर फॉर्मड इन ए सेट. आणि अशा पद्धतीनं एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रक, त्याला आपण म्हटलेले डॉटर न्यूक्लाई, तयार होताना दिसतो. न्यूक्लिओलस ऑल्सो अपिअर्स इन इच डॉटर न्यूक्लियस. जनन केंद्र जे आहे किंवा जन्य केंद्र जे आहे तर त्या जन्य केंद्रामध्ये केंद्रिका सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसू लागताना दिसतात. पिंडल्स फायबर कम्प्लिटली डिसअपिअर. तुर्कतंतू जे आहे तर ते तुर्कतंतू त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला नाहीसे त्या ठिकाणी होताना दिसतात. इन दिस वे क्रायोकिनेसिस कम्प्लीट अँड सायटोकिनेसिस बिगॅन. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या लक्षात येताना दिसतंय की प्रकाल विभाजन त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसतं. आणि सायटोकिनेसिस म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही पेशी द्रव्ये त्यालाच त्या ठिकाणी आपण परिकला विभाजन जे आहे तर ते त्या ठिकाणी सुरू होताना दिसतं. The cytoplasm divides the cytokinesis and 2 new cells are formed which are called as the daughter cell. परिकल विभाजन जे आहे तर त्या परिकल विभाजनामध्ये काय होता दिसतंय, पेशी द्रव्य जे आहे तर त्या पेशी द्रव्याचं काय होता दिसतंय, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय होता दिसतंय, विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी होता दिसतं. आणि विभाजन होऊन नवीन अशा प्रकारच्या पेशी ज्या आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. ज्या पेशी त्या ठिकाणी तयार होताना दिसतात तर त्यांना आपण त्या ठिकाणी डॉटर सेल किंवा जन्य पेशी ज्या आहेत तर त्या जन्य पेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इन दिस प्रोसेस ए नॉच, काय शब्द आहे,
NOTCH. In this process, notch is formed at the equatorial plane of the cell, which depends gradually, and thereby two new cells are the formed. या प्रक्रियेमध्ये काय होतं नसतंय, पेशीचं जे असणारं जे काही विषुववृत्ती असणारं जे काही पटल जे आहे त्याला म्हटलं आपण त्या ठिकाणी इक्वेटोरियल प्लेन. हे विषुववृत्ती प्रतलामध्ये समांतर अशा पद्धतीचे एक नॉच, जे अशा पद्धतीची एक खाच जी आहे तर ती खाच काय होता नसते तयार होऊन ती हळूवार त्या ठिकाणी खोलवर जाताना दिसते, आणि दोन नवीन अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी आपल्याला त्या ठिकाणी सायटोकिनेसिस मध्ये त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. However, in case of the plant cell, instead of the notch, a cell plate is formed exactly along middle line of the cell, and thus cytokinesis is completed. की वनस्पती पेशी जी आहे तर त्या वनस्पती पेशीमध्ये मात्र त्या ठिकाणी अशा पद्धतीची नॉच जी आहे किंवा खाच जी आहे तर ती खाच त्या ठिकाणी तयार न होता असणारं जे काही पेशी द्रव्य जे आहे तर त्या पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक असणारे जे काही सेल प्लेट, ज्याला आपण त्या ठिकाणी पेशी पटल जे आहे तर ते पेशी पटल त्या ठिकाणी तयार होऊन सायटोकिनेसिस किंवा पेशी द्रव्य पटल जे आहे तर त्याचं विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी तयार होतं. पुढे मायटोसिस इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी. या ठिकाणी हे जे काही सूत्री विभाजन जे आहे तर ते सूत्री विभाजन कशासाठी असतंय तर शरीर जे आहे तर त्या शरीराच्या वाढीसाठी त्या ठिकाणी आवश्यक असतं. बिसाइड्स इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ द एमॅसिएटेड बॉडी. काय म्हटलेले एमॅसिएटेड. काय आहे EMACIATED एमॅसिएटेड बॉडी, वुंड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल एक्सेट्रा. मायटोसिस कशासाठी आवश्यक आहे तर शरीराच्या वाढीसाठी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की शरीर जे आहे तर त्या शरीराची झीज त्या ठिकाणी भरून काढण्यासाठी. बरोबर, शरीर जे आहे तर त्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले वुंड हिलिंग, जखम झाली असेल तर ती जखम भरून काढण्यासाठी. आणि पुढे आपल्याला सांगितले फॉर्मेशन ऑफ द ब्लड सेल, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी सूत्री विभाजन जे आहे तर ते सूत्री विभाजन त्या ठिकाणी आवश्यक असतं. याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे मिओसिस, ज्याला आपण त्या ठिकाणी अर्धसूत्री विभाजन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता पुढे अर्धसूत्री विभाजन आपण त्या ठिकाणी पाहतोय की मिओसिस इज कम्प्लिटेड थ्रू 2 स्टेजेस. अर्धसूत्री विभाजन जे आहे तर ते अर्धसूत्री विभाजन 2 टप्पे जे आहे तर त्या 2 टप्प्यामधून त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण होताना दिसतो. दोज 2 स्टेजेस आर मायोसिस फर्स्ट अँड मायोसिस सेकंड. हे जे काही 2 टप्पे जे आहेत तर त्या 2 टप्प्यापैकी मेयोसिस पार्ट फर्स्ट हा आपण त्या ठिकाणी इथे आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. पण इन मेयोसिस पार्ट फर्स्ट recombination, crossing over occur between the 2 homologous chromosomes, and thereafter those homologous chromosomes, not sister chromatids, are divided into 2 groups, and thus 2 haploid cells are formed. पण ही मेयोसिस पार्ट फर्स्ट म्हणजे अर्धसूत्री असणारे ते काही विभाजन जे आहे तर त्या अर्धसूत्री विभाजनामध्ये भाग 1 मध्ये काय होतं दिसतंय, सजाती असणारे जे काही गुणसूत्र जे आहे तर त्या सजाती गुणसूत्रामध्ये जनुकीय त्या ठिकाणी विचार किंवा दुसरा शब्द आपल्याला वापरलेला त्या ठिकाणी जनुकीय त्या ठिकाणी पुनःसंयोग, त्याला त्या ठिकाणी म्हटलेले जेनेटिक रिकॉम्बिनेशन त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि नंतर सजाती अशा प्रकारचे असणारे जे काही गुणसूत्र आणि कंसामध्ये काय म्हटलं आपल्याला तर त्या ठिकाणी नॉट सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे अर्धगुणसूत्री जोडी नव्हे तर 2 संच जे आहेत तर त्या 2 संचामध्ये विभागली जाऊन त्या ठिकाणी 2 एक गुणी असणारे जे काही पेशी जे आहेत तर ते पेशी त्या ठिकाणी तयार होतात. अशा पद्धतीचे
त्या ठिकाणी पार्ट जे आहे तर ते 1 to 5 आपण दाखवले. 1 2 3 4 5 बरोबर. ही झाली त्या ठिकाणी प्रोफेज 1. त्याच्यानंतर इथे त्या ठिकाणी आपण मेटाफेज जे आहे तर ते मेटाफेज या ठिकाणी दाखवले. त्या ठिकाणी या ठिकाणी आपण एनाफेज दाखवली आणि शेवटी त्या ठिकाणी टेलोफेज म्हणजे अंत्यावस्था जी आहे तर ती अंत्यावस्था आपण अशा पद्धतीने आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवली. याच्यानंतर मेयोसिस पार्ट सेकंड मध्ये म्हणजे त्या ठिकाणी अर्धगुणसूत्री विभाजन भाग 2 मध्ये काय होतं असते पहा. त्याच्यानंतर पुढे पहा आपल्याला की मेयोसिस पार्ट सेकंड त्या ठिकाणी दाखवलेले की मेयोसिस सेकंड इज जस्ट लाईक मायटोसिस. अर्धसूत्री विभाजन भाग 2 हा सूत्री विभाजनासारखाच त्या ठिकाणी असतो. इन दिस स्टेज 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्मड इन द मेयोसिस फर्स्ट अंडरगो डिव्हिजन by separation of recombined sister chromides and 4 haploid daughter cells are formed. का ही अर्धसूत्री विभाजनाचा भाग सेकंड हा सूत्री विभाजनासारखा असतो आणि याच्यामध्ये भाग 1 मध्ये तयार झालेल्या ज्या काही दोन्ही असणाऱ्या ज्या काही एकगुणी असणाऱ्या ज्या काही पेशीचे आहेत तर त्याचं रिकॉम्बिनेशन होताना दिसतं. म्हणजे त्या ठिकाणी पुनःसंयोजित अर्धगुणसूत्र जोड्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात आणि त्याच्यापासून आपल्याला 4 एकगुणी अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. प्रोसेस ऑफ गॅमेटी प्रोडक्शन अँड स्पोर फॉर्मेशन ऑकर्स बाय द मेयोसिस. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते ही गॅमेटी फॉर्मेशन म्हणजे युग्मक आणि असणारे जे काही स्पोर्स म्हणजे बीजाणू तयार करण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती अर्धसूत्री विभाजन जे आहे तर त्या विभाजनानं त्या ठिकाणी ती होताना दिसते. इन दिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन 4 हॅप्लॉइड दॅट इज यन डॉटर सेल आर फॉर्म्ड फ्रॉम द 1 डिप्लॉइड दॅट इज द 2n सेल. एक असणारे जे काही द्विगणित म्हणजे 2n असणारे जे काही डिप्लॉइड असणारे जे काही पेशीचे आहेत तर त्याच्यापासून 4 एकगुणित असणाऱ्या ज्या काही हॅप्लॉइड पेशी जे आहेत तर त्या हॅप्लॉइड पेशी त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. अँड ड्युरिंग धिस सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन द होमोलॉगस क्रोमोसोम्स अँड देअर बाय जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर. म्हणजे पेशी विभाजन जे आहे तर त्या पेशी विभाजनाच्या वेळी काय होताना दिसते होमोलॉगस समजाती किंवा समजातीय असणाऱ्या ज्या काही गुणसूत्र जे आहेत तर त्याच्यामध्ये क्रॉसिंग होताना दिसतं. म्हणजे पारगती त्या ठिकाणी होऊन जनुकांचं त्या ठिकाणी रिकॉम्बिनेशन पुनःसंयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि ड्यू टू धिस ऑल द 4 डॉटर सेल्स आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम द पॅरेंट सेल अँड फॉर्म इच अदर. आणि आपल्या असं लक्षात येत असते की याच्यामुळे तयार होणाऱ्या ज्या काही 4 असणाऱ्या ज्या काही जन्य पेशी ज्या आहेत किंवा नवजात अशा प्रकारच्या ज्या काही पेशी ज्या आहेत डॉटर सेल ज्या आहेत तर त्या जनुकीय दृष्ट्या त्यांचा असणारे ते काही पॅरेंट सेल जनक पेशी ज्या आहेत तर त्या जनक पेशीपेक्षा आणि एकमेकांपेक्षा त्या ठिकाणी वेगळ्या असतात. तर हे आपण त्या ठिकाणी आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेले मेयोसिस पार्ट सेकंड मध्ये प्रोफेज दाखवली पूर्वावस्था, त्याच्यानंतर मेटाफेज दाखवली मध्यावस्था, या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अनाफेज पश्चावस्था त्या ठिकाणी दाखवलेली आणि या ठिकाणी आपण त्या ठिकाणी टेलोफेज अंत्यावस्था त्या ठिकाणी दाखवली. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.